नमस्कार. रुद्रांश अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण गणिताचा एक नवीन मुद्दा पॉइंट शिकत आहोत. त्या पॉइंटचं नाव आहे रूल्स ऑफ मॅथमॅटिकल सायन्स, म्हणजेच गणितीय चिन्हांचे नियम. हा पॉइंट खूप सोपा आहे, परंतु आपलं लक्ष नसल्यामुळं आपण स्वतः जास्त लक्ष देत नाही किंवा याची काळजी करत नाहीये. याच्यामुळे 70% मुलांचे प्रश्न सुटतायत. 70% मुलांना हे सोडवता येत नाही. 70% students can't solve these kinds of problems because they do not give attention, they do not provide with attention, they do not practice, there is no consistency. तर 70% मुलांच्या समस्या आहे. मुलं याच्यामुळे बाकीची गणित सोडवू शकत नाहीयेत किंवा those students get away from the mathematics. 70% मुलं गणितापासून दूर जात आहेत. हा मुद्दा व्यवस्थित समजून घेतलेला नसतो. काय करता समस्या अवघड नाहीये. पहिला मुद्दा ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी. Addition, subtraction, varies whatsoever. Though that student background is English medium, Marathi medium, semi medium, but just I told you the student percentage. That group, तो जो गट आहे, तो जो एक विद्यार्थ्यांचा गट आहे, 70% म्हणजे 70% विद्यार्थ्यांचा, त्यांना हा प्रॉब्लेम जाणवतो. इथून पुढे जाणवला नाही पाहिजे. त्याच्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची, आपलं मन विसरून करायचंय आणि प्रॅक्टिस पाहिजेच पाहिजे. तर पहिला पॉइंट जो आहे तो प्लस प्लस. दोन संख्या काय प्लस प्लस आहे. एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. किती घेतलं 110 आहे. त्याचं साइन पहिल्यांदा आपण लिहित नाही, तुम्हाला प्लस आलेला आहे पण तू देत नाहीये. दुसऱ्या संख्येत देतोय प्लस घेतलं 70. 110 110 प्लस 7 means 110 plus 70. Only guys simply plus sign and addition ways, but you do not do plus sign before first number. That's why here plus sign is here, but it is in what descending state. अदृश्य स्वरूपामध्ये तिथं सुप्त अवस्थेमध्ये असतं ते 180 आलेले 180 आलेले 180 आलेले आहे. This is very simple. Second point of addition and subtraction. Plus minus, minus plus plus, म्हणजे अधिक आणि वजा किंवा वजा आणि अधिक, हे आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन या पॉइंट मध्ये पाहायचं आहे. म्हणजे पहिली संख्या प्लस आहे, दुसरी संख्या वजा आहे, किंवा पहिली संख्या वजा आहे, दुसरी संख्या अधिक आहे. त्या केसमध्ये काय होतं, साइन ऑफ बिगर नंबर अँड सबट्रॅक्शन होतं. साइन ऑफ बिगर नंबर अँड सबट्रॅक्शन होतं. एक्झाम्पल बघू, दोन एक्झाम्पल बघू. इथे घेतला 95 आहे आणि प्लस इकडं मायनस घेतलेला आहे 30 घेतला. लगेच गणित तसं सोडवू शकता, नाही तर थोडंसं एक टप्प्यानं जा. कंस आहे 95 अधिक वजाचा गुणाकार. प्लस अँड मायनस वी नो दॅट इट इज अ मायनस. प्लस अँड मायनस इज प्रॉडक्ट नाव. प्लस आणि मायनस यांचा गुणाकार आहे, तो मायनस पीटाला 30 आलेला. आता बघा इकडे म्हणजे उजव्या बाजूला आहोत. वी आर नवीन ॲट राईट साइड. सो साइन ऑफ बिगर नंबर 95 आहे. फक्त आपण ते जास्त फक्त वर्षामध्ये असतात एक चिन्ह, म्हणजे इट इज इन डिसाइडिंग व्हॉट स्टेट. सो साइन आपण देत नाही, पण ते असतं तिकडे. तर 95 30 किती येणार आहे 65 आलेलं आहे. दुसरं एक्झाम्पल बघूया. आता इथे घेतला मायनस 170 घेतला आणि प्लस इकडे घेतला प्लस घेतला 18. ठीक आहे, इकडे केलं तिथे पण कंस आहेच आहे. तर इथं आपण थोडंसं एक पायरी वाढूया. जस्ट इनक्रीज वन स्टेप only, but it is in the initial state only for the child. When you are in practice, that time it is no need to do more steps.
when we get more information, more knowledge about mathematics, that time we reduce steps. ज्यावेळेस आपल्याला खूप चांगली माहिती मिळत असते, चांगली शिकत असतो, त्याच्यानंतर काय होतात, काय नाही कमी होतात मित्रांनो. लक्षात ठेवा. तर वजा 108 अधिक आणि अधिकचा गुणाकार अधिक असल्याने अधिक किती आला होता, हे 18 आलेला आहे. आणि इकडे काय झालं होतं, वजा 108 आणि अधिक 18. सो मायनस आणि प्लस हे कुठे आहे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या ऍक्टिव्हिटी मध्ये आहे. म्हणजे किती झालं होतं, हे मोठं संख्या आहे, साइन मायनस आहे, वजा आहे तो वजा लिहिलं आणि मग किती भेटलं आपल्याला, 90 भेटलेलं आहे. अवघड नाहीये काय सुद्धा. आता बोलूया शेवटचा पण त्याच्यामधला ऍडिशन सबट्रॅक्शन मधला. आपण खूप सोपा भाग आहे आता, मायनस आणि मायनस आहे त्याच्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन मध्येच पाहता येईल. आता वजा आणि वजा यांचं काही बेरीज काढायची आहे. या ठिकाणी काय होईल, आता वजा 13 दिला इकडे आणि अधिक असं घेतलं इकडे, वजा घेतला 45 घेतला, काय होईल गोष्ट लगेच समजू शकतो. येस, काही वाढवूया. वजा 13 आला इकडं, अधिक वजाचा मध्ये काय वजा झाला तो 45, कारण की काय एक आहे तर 45. मग आता काय सांगितलेलं नियम काय सांगतो, वजा सांगितलं मायनस सांगितलं ऍडिशन करायची आणि साइन घेऊन टाकलं, दोघांची ऍडिशन करायची असतात. असं 8 होतो प्लेसला आणि त्यातले 5 होतो, 10 प्लेसला तो वजा करण्याचं उत्तर आलं. तर तुम्ही याच्या आधाराने बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. दिस इम्पॉर्टंट टॉपिक इवन क्लास 10 स्टुडंट्स ऑल्सो. हा 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. So second point, writing down second point is multiplication, म्हणजेच गुणाकार, product आहे. See here, plus plus आहे, याच्यामध्ये कोणताही साइन नाहीये. Whenever a sign is absent, that time the sign is of multiplication. जेव्हा जेव्हा दोन संख्येमध्ये साइन नसतं, चिन्ह नसतं, त्यावेळेस काय असतं, तो गुणाकाराचं चिन्ह असतं, मल्टिप्लिकेशन साइन असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आता इकडे एक्झाम्पल घेऊया. काय लिहिलं, 10 प्लस साइन आणि काही मल्टिप्लिकेशन, प्लस साइन अँड प्रॉडक्ट म्हणून वर्गामध्ये प्रॉडक्ट म्हणजे प्लस साइन आणि प्रॉडक्ट केलं. मग आपल्याला माहितीच आहे स्टेट मध्ये when the factor for first number that time we do not give plus sign. हे सिंबल कसं असतं, इनविजिबल असतं किंवा डिसेबल असतं, म्हणजे ते सुप्त अवस्थेमध्ये असं दिसत नाहीये. बघ आता इकडे एक्झाम्पल बघूया. जसं एक्झाम्पल बघूया, एकच बघूया. 15 गुणिले 3 घेतला, 30 घेतला. 15 आणि 30 यांचा गुणाकार आहे किती होईल, इथं दोघांचा दोघे अधिक अधिक आहे त्यांची मूळ चिन्ह. So original signs are plus plus, but it is a product of both numbers. So simply between 0 to 0, between is a product. Product काय आलं, so product आपला जो उत्तर आलेला आहे ते product आलेला आहे, 450 आलेला आहे. मला माहिती आहे we do not give plus sign for the first number. तर आपण पहिल्या संख्येला प्लस साइन घेत नाहीये, हा एक रूल आहे. तिथं साइन नाही तर असतं तिथे, इट इज देयर. नाउ सेकंड पॉइंट, हा कोणताही कंटाळण्यास नाहीये. याची फक्त तुम्ही 10 ते 15 दिवस चांगली प्रॅक्टिस केली. जी मुलं 70% कोट्यामध्ये आहेत, 70% जी मुलं आहेत ना, ज्यांना येत नाही अशा मुलांनी, तर हा खूपच प्रभावी पॉइंट होईल आणि तुमची गणित प्रॉब्लेम्स विल सॉल्व व्हेरी सून और व्हेरी फास्ट. आता इकडे प्लस इंटू मायनस किंवा मायनस इंटू प्लस आहे, तर आपण काय सांगतो, मायनस साइन आहे प्रॉडक्ट आणि वजा चिन्ह द्यायचं आहे, त्याचं प्रॉडक्ट गुणाकार घ्यायचा आहे, करायचं आहे. एक्झाम्पल इकडे पण दोन आहे, नो डाऊट. फर्स्ट एक्झाम्पल घेतला असं इकडं, इथे घेतला 13 घेतला आणि इकडे घेतला -20 घेतला. काय सांगितलं, 13 चा साइन प्लस आहे, 20 साइन मायनस आहे, but both numbers product or multiplication is there. म्हणजे 13 चा चिन्ह अधिक आणि 20 चा चिन्ह वजा आहे, परंतु दोघांचा गुणाकार करायचा आहे. का काय सांगतो, वजा चिन्ह आणि गुणाकार करायचा, वजा चिन्ह देऊन टाकायचं. तिकडे गेला आता 13 0 चा 0, 0 0, 13 चा 26 म्हणजे 26 गुणाकार किती भेटला, -260 भेटलेला आहे. नॉट डिफिकल्ट, हा बिलकुल काहीच नाही. कारण इथं सुद्धा हा मोठा एक विषय आहे.
दुसऱ्या एक्झाम्पल बघूया आता. पहिलं वजा घेतला 22 घेतला आणि इकडे घेतला गुणाकारामध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचा आहे घेतला 5 घेतला. सोपं पटकन म्हणून घेतलं असं. तर 25 फायदा माहिती आपल्याला 22 पंच माहिती आहे वजा चिन्ह द्यायचं पहिल्यांदा आणि 25 फायदा 110 आला त्याचा म्हणजे 110 आला त्याचा पुन्हा काय किती भेटलेला आहे वजा 110 भेटलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या सोपा पॉईंट आहे खूप सोपा पॉईंट आहे. नंतर तिसरा जो पॉईंट याच्यात असलेला की मायनस इंटू मायनस या केस मध्ये काय करायचं आपल्याला एक्झाम्पल सांगतो. पहिल्यांदा 0 इकडं वजा घेतला 25 इकडे वजा घेतला 25 घेऊया. तर काय करायचं प्लस साइन पण प्लस आपण देणार नाहीये बिनवाक्य आपल्याला पहिलंच माहित आहे तरी सांगतो. सुरुवातीचा जो नंबर असतो त्याच्या पुढे प्लस साइन पण देत नाही. इट इज देयर तिथं असतो बट इट इज ओनली इनविजिबल स्टेट. फक्त तो काय सुप्त अवस्थेमध्ये असतो दिसत नाही येतो. मग याचे तुम्हाला गुणाकार प्लस इकडे प्लस साइन देणार नाही पण तर सांगितलं तसं असतं. पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे पुन्हा पुन्हा बोललं जात आहे फक्त आपलं अवधान कुठेतरी कमी होतोय म्हणून असं इथं चुकताय. मात्र इथून पुढं असं होणार नाहीये. त्याने 625 म्हणजे 625 आलेला. आता the last point of these rules of mathematical science हा शेवटचा पॉइंट आहे गणितीय चिन्हांचा नियमामधला तो म्हणजे डिव्हिजन म्हणजे मराठीमध्ये भागाकार आहे. इकडे बघा आता एक बेसिस दिलेला आहे आणि एकशे अधिक दिलेला आहे प्लस अपॉन प्लस काही प्लस आणि डिव्हिजन आहे. एक्झाम्पल बघा आपण ते घेतला कंडिशन खाली घेतला ते घेतला x sin 9 म्हणजे तिथे प्लस आहे x sin 9 म्हणजे पण प्लसच आहे. अक्षरशः 27 sin प्लस आहे तिथे sin प्लस आहे so we dividing is here so what I do not give plus sign आता प्लस साइन देणार नाही आहे मी यू नो दॅट तुम्हाला माहिती आहे आता बट दॅट दिस डिव्हिजनचा भागाकारला याचा किती नाही म्हणतो. सेकंड पॉइंट ऑफ डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन दुसरा मुद्दा असा आहे एक्झाम्पल लिहितो असं मी इकडे नंबर टाकतोय प्लस अपॉन मायनस किंवा मायनस अपॉन प्लस एनी अधिकचे वजा आहे किंवा वजाचे अधिक आहे त्या केसमध्ये मायनस साइन and division is most there. So first example is like 40 upon is now 2 minus 2 as well here. So now 40 upon minus 2. What is telling minus sign and division. So minus sign and here what this will be 20. But 1 the 2 to the 4 and 2 is equal to 0. So its answer is at minus 12. Not difficult. आवड नाही घ्या लक्षात घ्या. सेकंड एक्झाम्पल बघा इथे घेतलं की मायनस घेतला 39 घेतला आणि आपण इथे घेतला 3 घेतला काय झालं इकडे ते 39 चं साइन मायनस आहे इथे साइन प्लस आहे एक्झॅक्ट मायनस आपण प्लस झाला ते सुद्धा मायनस साइन एक साइन करून दुसरा आणि काय 3 वजा 3 आणि 3 चा 9 तो मायनस 13 वजा त्याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. लक्षात घ्या बिलकुल अवघड नाहीये. इट इज नॉट डिफिकल्ट. इथून पुढे आपली गणित सुटली नाही पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये प्रभावशाली पण आला पाहिजे आणि आपल्याला आणायचं आहे. लास्ट पॉइंट ऑफ द डिव्हिजन तो जो आहे मायनस अपॉन मायनस आहे म्हणजे वजाचे बघायचं आहे त्या केसमध्ये काय प्लस साइन नाही काय डिव्हिजन करायचं आपल्याला मायनस लिहिलं 1000 लिहिला अपॉन minus के प्लस है ये minus टेन है सॉर्ट माइनस अपॉन माइनस इस वाले प्लस प्लस में माइनस माइनस नाउ गिवन जाता नहीं प्लस जाता है सॉर्ट ये प्लस अपन देना नहीं है ज्यादा और तो कितने 100 असेस ऑन सकता है अवॉइड नहीं है डू इट वेरी इजीली. तो अशा प्रकारे हा एक बेसिक मॅथ्स मधला रूल्स ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स म्हणजे गणितीय चिन्हांचे नियम पायाभूत घटक शिकलेला आहोत. सोबत शिकलेला आहोत अवघड शिकलेलं नाही. पुन्हा एकदा तुम्ही रिव्ह्यू करून पाहू शकता.